इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ठिबकच्या अग्रगण्य कंपनीमध्ये मी ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम पाहतोय. आज आपण लिंबूवर्गीय पिकं म्हणजे खास करून संत्रा पीक आणि अ, तत्सम पिकं जे आहेत, त्या पिकांच्या पाणी व्यवस्थापनासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी थोडंसं नेटाफेम जी कंपनी आहे, त्या कंपनीविषयी मी जास्त काही बोलणार नाही, पण एकच सांगेल की बाबा ही इरिगेशनमध्ये एक वर्ल्ड लीडर कंपनी आहे. ठिबकचा शोध लावणारी कंपनी आहे. 1965 साली ड्रिप इरिगेशनचा शोध लागला आणि तेव्हापासून मग ही कंपनी जी आहे ती काम करते आहे. भारतामध्ये जगभरामध्ये 110 देशांमध्ये ही कंपनी काम करते. आता संत्र्याविषयी बोलायचं झालं, तर संत्र्यामध्ये ज्याला आपण सिट्रस रेटिक्युलेटा, मॅन्डरिन ऑरेंज हे सगळ्यात कॉमन आहे, ज्याला आपण संत्रा म्हणतो. याचं 40% क्षेत्रफळ जे आहे आहे भारतामध्ये आणि बाकी जे आहे त्याच्यामध्ये सिट्रस सायनेन्सिस ज्याला आपण मोसंबी म्हणतो, तिचं 23% क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यानंतर लिंबू, त्याचं सिट्रस ऑरिएंटिफोलिया याचं 23% क्षेत्रफळ आहे. आता जर प्रॅक्टिकली गोष्टी पाहिल्या, तर महाराष्ट्राचं जे जवळपास जो एरिया आणि हे आहे, तर महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे 1,21,000 हेक्टर एवढं क्षेत्र जे आहे, हे संत्र्याखाली आहे. आता हा डाटा जो आहे 5-6 चा आहे. या डाटामध्ये निश्चितपणे इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर तो डाटाही आपल्याला पाहता येईल. पण सर्वसाधारण जर विचार केला, तर याच्यामध्ये बदल काय झालेला आहे आतापर्यंत, की महाराष्ट्रामध्ये 1,21,000 च्या ऐवजी 1,30,000 हेक्टर क्षेत्रफळ जे आहे, हे संत्रावर्गीय पिकाखाली आहे. आणि प्रॉडक्टिव्हिटी जी आहे, इथं आपण 5.9 पाहतोय, तर एकूण प्रॉडक्टिव्हिटी जी आहे, ती 8 मेट्रिक टनापर्यंत वाढलेली आहे. पण तरी पण तुलनात्मकरित्या जर विचार केला, तर तुलनात्मकरित्या विचार केला असता आपल्याला हे लक्षात येईल, की संत्र्यामध्ये उत्पादन जे आहे हे आपलं कमी आहे. त्याच मानाने, त्याच कंपॅरिझनने जे उत्पादन आहे, हे उत्पादन मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान यांचं जास्त आहे. अ, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती वापरल्या जातात. तर त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. काही ठिकाणी कुर्ग संत्रा आहे, आपल्याकडे नागपुरी संत्रा आहे, काही ठिकाणी खासी नावाचं संत्रा आहे, काही ठिकाणी ज्याला आपण किन्नौ म्हणतो तो आहे. तर असा वेगवेगळ्या एरियामध्ये आता महाराष्ट्रामध्ये जर एरिया पाहिला तर नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, राजस्थानमध्ये झालावाड आणि कोटा हे जिल्हे आहेत. कर्नाटकमध्ये जे आहेत चिकमालगानोर आहे. तर अशा वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संत्रा आहे. पण आणि त्याची जी व्हरायटीज आहेत, त्या व्हरायटी सुद्धा वेगळ्या आहेत. आता आपण जे पाहिलं, की बाबा ह्या संत्र्याचे जे उत्पादन आहे, हे उत्पादन आपल्याकडे 8 मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे. हे 8 मेट्रिक टन प्रति हेक्टर जर प्रॅक्टिकली पाहिलं, तर फारच कमी उत्पादन आहे. तर हे जर उत्पादन वाढवायचं असेल, तर हे उत्पादन वाढवायच्या दृष्टिकोनातून जर आपण बारकाईने अभ्यास केला, तर आपल्याला काही जे त्रुट्या किंवा जे अभाव दिसून येईल. त्याच्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमध्ये मला तरी मी जेव्हा या संत्र्याबद्दल अभ्यास केला, तर या फॉलोइंग पॉइंट्समध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावं लागेल असं वाटतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी जाणवते ती म्हणजे नॉन अवेलेबिलिटी ऑफ जेन्युइन अँड क्वालिटी प्लांटिंग मटेरियल. कितीही क्वालिटीचं प्लांटिंग मटेरियल आपण म्हणत असू, कितीही जेन्युइन म्हणत असू, पण देखील आता जर आपण पाहिलं तर आपल्या एरियामध्ये वरुड भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्याच्या कलमा विकल्या जातात. पण खरोखर ते जे कलमा आहेत, त्या म्हणजे ट्रू टू टाइप आहेत का? त्या रंगपूरच्याच आहेत का? जंभेरीच्याच आहेत का? तर हा प्रॉब्लेम जो आहे, हा प्रॉब्लेम आपण सांभाळला पाहिजे. आणि याच्यासाठी मी बऱ्याचदा म्हणतो, की बाबा
कलमा दुसऱ्याने तयार करण्यापेक्षा आपण स्वतः तयार करायला पाहिजे. दुसरा एक विषय जो आहे, की लो इरिगेशन फॅसिलिटी आणि मेथोडॉलॉजी. पाणी द्यायच्या व्यवस्था ज्या आहेत, त्या व्यवस्थांमध्ये पण प्रॉब्लेम आहे आणि पद्धतीमध्ये पण अडचण आहे. म्हणजे काही जणांकडे व्यवस्था आहे, पण द्यायची पद्धत चुकीची आहे. काही जणांकडे पद्धती ज्या आहेत, पद्धती इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे, पण त्यांच्याकडे व्यवस्था नाहीये. तर याच्यामध्ये भरपूर मोठा स्कोप आहे. तसंच पुअर मॅनेजमेंट प्रॅक्टिस म्हणजे संत्र्याच्या मॅनेजमेंटमध्ये तर भरपूर अडचणी आहेत. या संत्र्यामध्ये म्हणजे पहिले 4 वर्ष तर सोयाबीन, कापूस, निरनिराळी पिकं घेतली जातात. आणि मग 4 वर्षानंतर जेव्हा तो संत्रा कपाशीच्या वरती ठळकपणे दिसून येईल, तेव्हा त्या संत्र्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिलं जातं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी संत्र्याला मागे आणणाऱ्या आहेत, संत्र्याचं उत्पादन कमी करणाऱ्या आहेत. संत्र्याला खरोखर जर एक प्रमुख पीक म्हणून मानून त्याच्याकडे जर कधी पहिल्या दिवसापासून, पहिल्या वर्षापासून जर त्याची काळजी घेतली गेली, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये उत्पादनाची वाढ जी आहे आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर गलगल रूट स्टॉक जो आहे, हा जो फायटोप्थोरा सारख्या रोगाला जो बळी पडतो, त्याचं मोठं प्रमाण आपल्याकडे आहे. लागवडीमध्ये गलगलचं प्रमाणच खूप जास्त आपल्याला दिसून येतं. तिसरा जो अजून एक महत्त्वाचा जो विषय आहे, तो म्हणजे न्यूट्रिशनल इम्बॅलन्स. खतं जे देणं आहे, तर अजूनही खत व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अडचणी शेतकऱ्यांमध्ये दिसून येतात. कोणती खतं कोणत्या वेळेस दिली गेली पाहिजे, कोणतं खत स्प्रेमधून द्यायला पाहिजे, कोणतं खत जमिनीतून द्यायला पाहिजे, याबद्दलही अजून लोकांमध्ये ती जागरूकता नाही. बऱ्याचदा हाही एक गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, की जेव्हा शेतकऱ्यांना मी स्वतः भेटतो, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना, तेव्हा शेतकरी स्वतः भरपूर असं ज्ञान आपल्याला सांगतो, की बाबा संत्र्यामध्ये हे केलं पाहिजे, संत्र्यामध्ये ते केलं गेलं पाहिजे, बोर्डो पेस्ट वापरली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीचं जे तंत्रज्ञान आहे, तो शेतकरी त्याला अवगत आहे आणि तो आपल्याला सांगतो देखील. पण मात्र प्रत्यक्षात जेव्हा त्याच्या शेतामध्ये आपण जातो, त्याला विचारतो, की "बाबा हे तू किती तंत्रज्ञान जे तुला माहिती आहे, त्याच्यातलं किती तंत्रज्ञान तू स्वतः तुझ्या शेतामध्ये वापरतो आहे?" तर तिथं आपल्याला अडचण पाहायला मिळते, की काही ना काही कारणांमुळे जरी माहीत असेल, तरी देखील ते तंत्रज्ञान तो शेतकरी आपल्या शेतामध्ये वापरू शकत नाही. म्हणजे ते मग कदाचित इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा मग काही इतरत्र प्रॉब्लेम असतील. पण तो शेतकरी जो आहे, तो शेतकरी मजुराअभावी असेल, तर ते तंत्रज्ञान माहीत असून ते तंत्रज्ञान शेतामध्ये वापरण्यास असमर्थ होऊन जातो आहे. तर कटाक्षाने हे तंत्रज्ञान वापरणं हे गरजेचं आहे. जे नॉलेज आपल्या शेतकऱ्याला आहे, ते नॉलेज शेतकऱ्याने त्याच्या शेतावरती वापरलंच पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण त्यांना जे नॉलेज आहे, ते नॉलेज काही चुकीचं नाही. ते नॉलेज बरोबर आहे. फक्त त्या नॉलेजचं अंमलबजावणी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक समस्या आहे इर्रेग्युलर बेअरिंगची किंवा एक्सेसिव्ह बेअरिंगची. म्हणजे एकदम कधी फूट येते, कधी फूट येतच नाही. दुसरीकडे कधी फूट एकदम जास्त येते आणि दुसऱ्या वर्षी ते झाड मरून जातं. तर असंही प्रॉब्लेम आपल्या शेतकऱ्याच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पेस्ट एंड डिसीजचा प्रॉब्लेम आहे, फ्रूट ड्रॉपचा प्रॉब्लेम आहे, फायटोप्थोरा आहे, गमोसिस आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियलची अडचण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शेवटची, पण जरी शेवटची असली तरी ती फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे मार्केट चेन एंड प्रोसेसिंग. मार्केट चेनच नाही तयार झाली आपल्याकडे. आपल्याकडे प्रोसेसिंगमध्ये अजून कामच नाहीये. आणि मग तो उत्साह जो संत्रा उत्पादकाला असायला पाहिजे, तो उत्साहच राहत नाही. थोडंसं काय लॉकडाऊन झालं, की संत्र्याचे भाव एकदम तळागाळाला पडले. तर ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती फक्त मार्केट चेन आणि प्रोसेसिंगचा अभाव असल्यामुळे आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर इम्प्रूव्हमेंट केली, तर निश्चितपणे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, शेतकऱ्याला पैसे पण संत्र्यातून चांगले मिळतील. तर या दृष्टीने विचार करणं हे गरजेचं आहे. आता संत्र्यामध्ये रंगपूर, जंबेरी आणि
आता नवीन जो रूट स्टॉक आलेला आहे, नवीन म्हणणं आता चुकीचंच राहील. कारण 2012 साली तो विकसित झालेला आहे. तर 2012 साली अलिमो नावाचा रूट स्टॉक जो आहे, हा एन-आर-सी-सीने विकसित केलेला आहे. हे तिघं जे रूट स्टॉक आहेत, जंबेरी आहे, रंगपूर आहे, हे जे रूट स्टॉक आहेत, हे फायटोप्थोराला टॉलरंट आहेत, सहनशील आहेत आणि म्हणून हे रूट स्टॉकचा आग्रह कोणताही सायंटिस्ट किंवा कोणताही जो तज्ञ व्यक्ती आहे, तो शेतकऱ्याला सांगतो, की बाबा हेच तुम्ही रूट स्टॉक म्हणून वापरा. कारण ह्या रूट स्टॉकमध्ये फायटोप्थोराला किंवा गमोसिस असेल किंवा मर रोग असेल, या रोगाला प्रतिकार करायची क्षमता या रूट स्टॉकमुळे प्रदान होते. म्हणून हे रूट स्टॉक वापरले पाहिजे. कलमं स्वतः तयार कराव्यात या मताचा मी आहे. जर आपलं 5 एकराच्या वरती क्षेत्र असेल, तर निश्चितपणे स्वतःच कलम आपण तयार केली गेली पाहिजे. का दुसऱ्यावर डिपेंड असावं? शेवटी असं म्हणतात ना, की बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने समजा आपण तयार करून घेतोय, तर त्याच्यावर किती विश्वास ठेवावा? तर ते आपण या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. म्हणून स्वतः जर आपण मदर आपल्याकडे सीड असेल, जंबेरीचं किंवा रंगपूरचं मदर सीड आपण बोलवून त्याचं जर रोपटं तयार केलं, त्याचं जर झाडं तयार केले, त्याच्या सीडमधून आपण त्याच्यावरनं आपण जर कधी बडिंग केलं, तर निश्चितपणे आपल्याला अतिशय खात्रीशीर स्वतःचीच रोपं तयार करू शकतो आपण. आणि फार काही मोठं त्याच्यामध्ये फार मोठी टेक्नॉलॉजी नाहीये. आणि जर असंच डिफिकल्ट वाटत असेल, तर वरुड सारख्या एरियामधून एक 8-10 मजूर एक 4 दिवसासाठी, आठवड्याभरासाठी हायर करून बडिंग करून घेता येतं. त्याच्यासाठी काही फार वेगळं आपल्याला हे करायची गरज नाही. संत्र्या पिकामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, त्या फिजिओलॉजिकली त्याच्या समजून घेतल्या पाहिजे. संत्रा हे जे पीक आहे, ह्याची फॅमिली जी आहे, ही रुटिएसी फॅमिली आहे आणि हे एव्हरग्रीन प्लांटमध्ये मोडतं. सदाहरित या वर्गामध्ये मोडणारं पीक आहे आणि सदाहरित या वर्गामध्ये मोडत असल्यामुळे या पिकामध्ये हिरवेगारपणा कायम राहतो. मग जर फ्रुटिंग आणायची असेल, तर फ्रुटिंग आणण्यासाठी या पिकाला आपल्याला ताण देणं किंवा स्ट्रेस देणं हे गरजेचं असतं. बहार ट्रीटमेंट ज्याला म्हणतो, ही बहार ट्रीटमेंट म्हणजे पाणी धरून ठेवण्याची ट्रीटमेंट ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर या पिकामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, की 70% वाढीच्या अवस्थेमध्ये या पिकाला बाष्पीभवनाच्या 70% पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे जर त्याची वाढ 70% झालेली असेल, त्याच्या फुल ग्रोनच्या ऐवजी जर 70% वाढ असेल, तर त्या अवस्थेमध्ये बाष्पीभवनाच्या 70% पाण्याची गरज आहे. तर हे एक महत्त्वाचा आपल्याला फॉर्म्युला किंवा फंडा आपल्याला सांगता येईल, की या पिकाला पाणी किती द्यायचं, की बाष्पीभवनाच्या किती टक्के पाणी द्यायचं याच्या गणितामध्ये आपल्याला काम करावं लागेल. त्याच्यानंतर या पिकाचं जे उत्पादन आहे, हे उत्पादन मागच्या वर्षी आपण त्याचं नियोजन कसं केलेलं आहे, पाणी व्यवस्थापन कसं केलेलं आहे, खत व्यवस्थापन कसं केलेलं आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे मागच्या वर्षाच्या पाणी आणि खत व्यवस्थापनावरती ह्या वर्षाचं उत्पादन अवलंबून आहे. आणि ह्या वर्षाच्या पाणी आणि खत व्यवस्थापनावरती पुढच्या म्हणजे वर्षाचं उत्पादन अवलंबून मी आहे. या हायडेन्सिटी नाही पिकाला घेतलं जर ना, तर 8-8 फुटावर हॅलो, मोसंबी लावतो. हॅलो. नाही तिथं खूप मोठं होईल मग. म्हणजे प्रत्येक झाडासोबत एक लिंबच झाड लावावं लागतं. करायचं कंटिन्यू? हॅलो. म्हणजे आवाज येत नाही का? येतोय सर, येतोय. येतोय ना? तिथे मध्ये काहीतरी डिस्टर्ब हे झालं. बरं. तर या पिकामध्ये एक काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, की जर अतिरिक्त ताण झाला, स्ट्रेस जर जास्त झाला, तर वाढ थांबते, पानगळ होते, फळगळ पण होते
आणि बऱ्याचदा जे पूर्ण वाढलेली फळं जी आहेत, यांच्यामधला ज्यूस सुद्धा कमी होतो आणि त्याची क्वालिटी सुद्धा खराब होते. तर या दृष्टीने त्याचा ताण पण बसला नाही पाहिजे आणि अतिरिक्त पाणी पण नाही झालं पाहिजे. या दृष्टीने पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. संत्र्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट जी आहे, की सॉइल सिलेक्शन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, की याच्यामध्ये संत्रा जो लागवड आहे, हे 5 ते 8 पी-एचच्या दरम्यानच्या जमिनीमध्ये केला गेला पाहिजे. काळ्या कसदार जमिनीमध्ये ड्रेनेज महत्त्वाचा आहे आणि काळ्या कसदार जमिनीमध्ये बेडवरती लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसं तर बेडवरती लागवड ही जर मध्यम आणि हलकी जरी जमीन असेल आणि बेडचा जर आपण वापर केला, तर तो निश्चितच चांगला राहतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा निगेटिव्ह इफेक्ट करते. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही 2च्या वरती नसायला हवी. जर 2च्या वरती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल आपल्या जमिनीमध्ये, तर निश्चितपणे आपण संत्रा तिथं टाळला पाहिजे. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या क्लायमेटच्या बाबी आहेत, त्या पण आपण विचारात धरल्या पाहिजे. त्या म्हणजे तापमान सर्वसाधारणपणे 23 ते 30 डिग्री सेल्सियस हे तापमान योग्य तापमान समजलं जातं. 38 डिग्री सेल्सियसच्या वरती तापमान आणि 12 डिग्री सेल्सियसच्या खाली तापमान हे या पिकाला फार हानिकारक आहे. बऱ्याचदा रूट डेव्हलपमेंट जी आहे ही 12 डिग्री सेल्सियसच्या खाली तापमान गेलं तर त्याच्यावरती मोठा वाईट परिणाम होतो. हवेचा देखील या पिकावरती मोठा परिणाम होतो आणि म्हणून विंड ब्रेकचा देखील वापर करणं हे संयुक्तिक ठरतं. अ, फळं वाढीच्या अवस्थेमध्ये आपण जर विचार केला, तर आपण सर्वसाधारणपणे 3 वर्षानंतर फळं घेऊ शकतो. 3 वर्षामध्ये म्हणजे 2.5व्या वर्षी म्हणजे 2-2.5व्या वर्षी आपण फ्रूट सेटिंग आपण घेऊ शकतो, फ्लॉवरिंग घेऊ शकतो आणि 3-3.5व्या वर्षी आपण हे काढू शकतो. राहिले समजत नाही तू पच मधात हात घालतेस तुला लय समजते मजावून तर हॅलो. सॉरी सर कंटिन्यू बाकीच्यांनी थोरात म्यूट मॅडम वरती माईक ठेवा. जर काही विषय असेल, प्रश्न असेल, तर निश्चितपणे प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही म्यूट अनम्यूट करून हे करू शकतात. त्याच्यानंतर आता इरिगेशनच्या बाबतीमध्ये सगळ्यात अगोदर चेक बेसिन मेथड ही वापरली जात होती, ज्याला आपण आळे पद्धत म्हणत होतो. आता आळे पद्धतचा विचार केला तर ही जवळपास कालबाह्य झालेली आहे. आता आळे पद्धत कालबाह्य व्हायचं महत्वाची 2 कारणं आहेत. ती 2 कारणं म्हणजे आळे बनवण्यासाठी लागणारा मजूर आणि आळे पद्धतीमध्ये झाडांची होणारी म्हणजे झाडांचं होणारं नुकसान. आता सध्याच्या कालावधीमध्ये जर विचार केला तर आळे एक झाडाला जे आळं बनवायचं म्हटलं, एकरी जे आळे बनवायला जो खर्च लागतो, त्या खर्चात ठिबक येऊन जातं. ठिबकचा खर्च जो आहे तो आळ्याचा खर्च आळे बनवण्याचा खर्च एवढा यायला लागला. त्याच्यामुळे लोकं या पद्धतीला बाजूला सारायला लागले. शिवाय या पद्धतीमध्ये पाणी जे आहे हे पाणी भरगच्च होत होतं. झाडाला फायटोप्थोरा किंवा मर रोगाला आमंत्रण देणारं होतं. त्याच्यामुळे ही पद्धत जवळपास आता कालबाह्य झाली. आळे पद्धतीनंतर सरी पद्धत ही काही लोकांनी स्वीकारली. झाडापासून साधारण 3 ते 4 फुटाच्या अंतरावरती सऱ्या ताणायच्या आणि सऱ्या ओढून मग त्या सरीमध्ये पाणी द्यायचं आणि या पद्धतीमध्ये काही अंशी पाणी वाचायला लागलं, पण तरी देखील पाणी जे आहे हे गरजेपेक्षा जास्त होत होतं आणि त्यामुळेही नुकसान व्हायला लागलं. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा अवलंब करायला सुरुवात केली. आता ठिबक सिंचन अवलंब करायला लागल्यानंतर शेतकऱ्यांना त्या ठिबकचे बेनिफिट्स किंवा फायदे डोळ्यासमोर दिसायला लागले. नेमके काय फायदे ठिबकने होतात आहे? तर सगळ्यात पहिला बेनिफिट जो आहे, तो म्हणजे की पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत, त्याच्यावरती उत्कृष्ट नियंत्रण ठेवता यायला लागलं. दुसरी गोष्ट जे 8 मेट्रिक टनापर्यंत जे उत्पादन होतं, जे 8 मेट्रिक टनापर्यंत जे उत्पादन होतं, ते उत्पादन जे आहे हे 15 मेट्रिक टनापर्यंत सहज शेतकरी घेऊन जायला लागले. उत्पादनामध्ये फार मोठा डिफरन्स जो आहे तो सरळ पडायला लागला आणि ते पण 1 आणि 2 वर्षामध्ये ती गोष्ट लक्षात यायला लागली.
त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे की उत्पादनामध्ये निरंतरपणा जो आहे तो यायला लागला. म्हणजे कन्सिस्टन्सी इन प्रोडक्शन. जे अगोदर निरंतरपणा जो होता तो येत नव्हता. दरवर्षी तो बाग फुटत नव्हता. तर आता तो बाग रेग्युलर फुटायला लागला. हा फरक पडायला लागला ठिबकमुळे. त्याच्यानंतर पाणी आणि खताचं उत्कृष्ट नियोजन करून एका शेतकऱ्याला बाग मेंटेन करायला ते सोपं जायला लागलं. आणि पाण्याचं आणि खताचं अचूक जो वापर जो आहे, यूज इफिशियन्सी ज्याला म्हणतो, ती वाढली शेतकऱ्याची. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन करत असताना पाणी साचण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं आणि मग पिकाला ऑक्सिजन किंवा ज्याला भुसभुशीतपणा मिळाल्यामुळे झाडाची डेव्हलपमेंट जी आहे ती उत्कृष्ट व्हायला लागली. फर्टिगेशन सारखं तंत्र जे आहे ते शेतकरी अडॉप्ट करायला लागले आणि फर्टिगेशन करणं हे सोपं झालं. खत देण्याचा खर्च जो आहे तो कमी होऊन गेला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी संत्र्याला ड्रिप इरिगेशन वापरायला सुरुवात केली आणि त्याचे अप्रतिम रिझल्ट्स जे आहेत हे उत्पादनामध्ये, क्वालिटीमध्ये आणि काम करत असताना ते सोपं झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळायला लागले. एवढंच नाही तर भरपूर शेतकऱ्यांना कीड आणि रोगामध्ये सुद्धा फरक जाणवायला लागला. एक 8 वर्षापूर्वी जो फायटोप्थोराचा प्रकोप होता किंवा ज्याला आपण डायबॅकचा प्रकोप होता, तो डायबॅकचा प्रकोप आणि फायटोप्थोराचा प्रकोप आता जर विचार केला तो निम्म्यापेक्षा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन ठिबकच्या आधारे शेतकरी करायला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फायटोप्थोरावरती आपल्याला नियंत्रण मिळाल्यासारखं आपल्याला दिसतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठिबकचा बेनिफिट म्हणजे आपण एकाच वेळेस मोठं क्षेत्रफळ जे आहे, हे इरिगेशन खाली आणू शकतो. कमी पाण्यामध्ये मोठा एरिया म्हणजे आपल्याकडे शेतकरी आहेत, की 70-70 एकर नाही तर 250-250 एकर संत्रा लागवड करतात आहे आणि तेही एकाच वेळेस 30-30, 40-40 एकर क्षेत्र जे आहे हे ओलं करतात आहे, भिजवत आहे. तेही ठिबकच्या सहाय्याने. तर हे फक्त आणि फक्त ठिबकमुळेच शक्य आहे. हे जर आपण पट पाणी म्हणू किंवा जर आपण आळे पद्धतीचा विचार केला किंवा सरी पद्धतीचा विचार केला, तर याच्याने ह्या गोष्टी ज्या आहेत या अजिबात शक्य नाहीत. तर तर याच्याने या गोष्टी अजिबात शक्य नाही आहेत. तर आता पाणी द्यायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की या पिकाचं रूट झोन कसा आहे. या संत्र्याचा रूट झोन कसा आहे, त्या संत्र्याला पाणी देत असताना त्याचा रूट झोनचा विचार करून आपल्याला ते पाणी दिलं गेलं पाहिजे. आता या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बंगलोर यांनी हे एक चित्र जे आहे हे त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आता हे चित्र जे आहे त्यांनी जरी प्रकाशित केलेलं असेल तरी देखील आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये जर प्रॅक्टिकली जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असंच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. संत्र्याच्या खोडापासून एक साधारण 2 फूट अंतरावरती 2 फुटाच्या सर्कम्फरन्स मध्ये असं म्हणू किंवा डायमीटर मध्ये आपण म्हणू तर 51% ऍक्टिव्ह रूट झोन आहे. 51.3% ऍक्टिव्ह रूट झोन. ऍक्टिव्ह रूट झोन म्हणजे अशी मुळं जी अन्न पाणी ग्रहण करायचं काम करतात. ज्याला आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला जावरं असं म्हणतात. तर 2 फुटाच्या घेऱ्यात 51.3% जावरं आहे. आणि जर 4 फुटाच्या घेऱ्यामध्ये जर विचार केला तर 31.4% म्हणजेच 4 फुटाच्या कक्षेमध्ये 51 अधिक 31 म्हणजेच आपण याला 83% रूट झोन जो आहे 83% ऑलमोस्ट तो 83% रूट झोन 4
फीटच्या रेडियस मध्ये आहे. आता हे झालं हॉरिझॉन्टली. व्हर्टिकली काय आहे? तर सर्वसाधारण जर विचार केला तर जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 सेंटीमीटर खोलीवरती 10 सेंटीमीटर खोलीवरती 62% रूट झोन आहे. आणि तेच जर 25 सेंटीमीटरच्या डेप्थ मध्ये गेलो आपण तर 64% 34.9% म्हणजे 35% वाढला. म्हणजे सर्वसाधारणपणे जर विचार केला तर 1 फुटाच्या डेप्थ मध्ये 97% रूट झोन आहे संत्र्याचा ऍक्टिव्ह रूट झोन. म्हणजे संत्र्याला पाणी किती खोल द्यायचं मग? सरळ सरळ ना, याच्यावरच आपल्याला गणित करावं लागेल, याच्यावरच विचार करावा लागेल की संत्र्याला जर पाणी द्यायचं असेल तर संत्र्याला पाणी हे 1 फुटाच्या खोलीपर्यंत आणि खोडापासून किती लांब, तर सर्वसाधारणपणे 4 फुटाच्या लांबीपर्यंत किंवा खोडापासून 4 फुटापर्यंत लांब आपण हे संत्र्याला पाणी द्यायला पाहिजे. आणि याच दृष्टीने मग आपण आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिझाईन करायला पाहिजे. हे बघा, हा आता ऍक्च्युअल हार्ट फील्ड मधला फोटो आहे. आता पाण्याची गरज कशी? तर मी तुम्हाला म्हटलं होतं की 70% वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाच्या बाष्पीभवनाच्या 70% पाणी लागतं. पहिल्या वर्षी सर्वसाधारणपणे 2 ड्रिपर एका झाडाला 8 लिटरचे असं 16 लिटरचा डिस्चार्ज प्रति तास प्रमाणे आपल्याला पीक वॉटर रिक्वायरमेंट उच्चतम पाण्याची गरज एका वर्षाच्या झाडाला ही मे जून मध्ये राहील, ती आपल्याला 16 लिटर ते 20 लिटर असणार. एका वर्षाच्या झाडाला 16 ते 20 लिटर पाणी हायेस्ट लागणार आहे. 2 वर्षाचं झाड असेल तर 20 ते 30 लिटर पाणी हायेस्ट लागेल. 3 वर्षाचं झाड असेल तर 30 ते 40 लिटर पाणी हायेस्ट लागेल. आता हा एक विषय महत्वाचा आहे. हे हायेस्ट रिक्वायरमेंट आहे. आता 3 वर्षाचं झाड आहे आणि हायेस्ट वॉटर रिक्वायरमेंट आपण 40 लिटर कन्सिडर करतो आहे. पण जर हिवाळा असेल, नोव्हेंबरचा महिना असेल, तर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये बाष्पीभवन किती असतं? तर बाष्पीभवन अगदी निम्म्याला येऊन टेकलेलं असतं. आपलं रेग्युलर मे मध्ये बाष्पीभवन जे असतं ते 12 मिलीमीटर प्रति दिवस असतं. तेच हिवाळ्यामध्ये 4 ते 5 मिलीमीटर. तर मग त्याच्या प्रमाणात आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे 3 वर्षाच्या झाडाला जर आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये जर विचार केला तर कदाचित आपल्याला ते पाणी जे आहे हे 20 ते 25 लिटरच द्यावं लागेल. तर ह्या हिशोबाने आपण हे पीक वॉटर रिक्वायरमेंट आहे, याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला देण्याची गरज नाही. 4 वर्षाचं झाड असेल तर 40 ते 50 लिटर, 5 वर्षाचं झाड असेल तर 50 ते 60 लिटर, 6 वर्षाचं असेल तर 60 ते 70 लिटर, 7 वर्षाचं असेल तर 80 ते 90 लिटर आणि 8 वर्षानंतर आपण हायेस्ट वॉटर रिक्वायरमेंट 120 लिटर प्रति झाड आपण पकडतो. आता सुरुवातीला ऑनलाईन ड्रिपचा जर आपण विचार केला, ऑनलाईन ड्रिप म्हणजे नळीच्या वरतून ड्रिपर जे आपण टोचतो, त्याच्यामध्ये बटन ड्रिपर असतात किंवा इतर ड्रिपर असतील, वरतून टोचणारे ड्रिपर, ऑनलाईन ड्रिपर. याच्यामध्ये 1 ते 3 वर्षापर्यंत आपण झाडाच्या दोघं बाजूला 1-1 फुटाच्या अंतरावरती 8-8 लिटरचे 2 ड्रिपर देतो आणि या पद्धतीने ओलीत करतो. 3 वर्षानंतर आपल्याला झाडाच्या दोघं बाजूला ड्रिपर देणं गरजेचं आहे. 2 ड्रिप लाईन वापरणं गरजेचं आहे आणि 2 ड्रिप लाईन वापरून एका ड्रिप लाईन वरती 4 ड्रिपर इकडनं, 4 ड्रिपर इकडनं असे 8 ड्रिपर वापरायचे आहेत. या पद्धतीने ओलीत केलं गेलं पाहिजे. आता एक गोष्ट जी आवर्जून या ठिकाणी मला सांगावीशी वाटते, की जर आपण ऑनलाईन ड्रिपर वापरत असू तर ज्या ठिकाणी ड्रिपर आहे तिथं रूट झोन जो आहे असा पुंजक्यात डेव्हलप होतो, बंचेस मध्ये डेव्हलप होतो. ठीक आहे नाही, जिथं ड्रिपर आहे तिथं असा पुंजक्यात रूट झोन डेव्हलप होतो. त्या याच ऐवजी जर आपण इनलाईन वापरली, इनलाईन म्हणजे आता ही एक इनलाईन आहे
एरिस ड्रिपर आहे याच्यामध्ये. हा जो एरिस ड्रिपर आहे हा म्हणजे पूर्ण मोठा लांबीचा फिल्टर असलेला ड्रिपर आहे. यामध्ये टर्बोनेक्स टेक्नॉलॉजी आहे. चपटा फ्लॅट ड्रिपर आहे आणि 2012 साली नेटाफेमने विकसित केलेला हा सगळ्यात एक्सलंट ड्रिपर आहे. याच्यामध्ये जो पाणी वाहून न्यायचा मार्ग जो आहे रुंद, खोलगट आणि कमी लांबीचा आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यात एक्सलंट आणि चोकिंगला सगळ्यात कमी बळी पडणारा ड्रिपर असा मानला जातो. तर हा जो ड्रिपर आहे, हा ड्रिपर असलेली नळी आपण वापरू शकतो इनलाईनमध्ये किंवा चढ उताराची जमीन असेल तर त्या ठिकाणी प्रेशर कॉम्पेन्सेटेड ड्रिपर आपण वापरू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला जास्त लांब जायचं आहे तिथं सुद्धा आपल्याला प्रेशर कॉम्पेन्सेटेड नळी वापरता येते. या ड्रिपरमध्ये म्हणजे एक डायफ्रॅम असतो आणि ह्या डायफ्रॅममुळे चढ उताराची जमीन जरी असेल तरी देखील तो दाब नियंत्रित करू शकतो. त्याच्यामुळे सगळीकडे सारखं पाणी वाटतो आणि त्याच्यामुळे चढ उताराच्या जमिनीमध्ये सगळ्या ठिकाणी सारखं पाणी मिळायला मदत मिळते. आता स्ट्रीमलाईन एक्स नावाचा ही ड्रिपर आलेला आहे, ज्यामध्ये पतल्या नळ्या आहेत, नळी पातळ आहे. पण पातळ जरी नळी असेल तरी याला संरक्षण शिरा असणारा पृष्ठभाग आहे. त्याच्यामुळे संरक्षण अटकाव मिळतो, नळी टिकते. तर अशी ही स्ट्रीमलाईन एक्स नावाची नळी जी आहे, ही नॉन सबसिडी सेगमेंटमध्ये आता बाजारामध्ये अवेलेबल आहे. तर या नळीचा देखील आपण वापर करू शकतो. आता काही अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे सबसिडी ज्यांनी अवेल केलेली आहे, आता सबसिडी अवेल होऊ शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी पोर्टेबल किट सुद्धा डेव्हलप केलेली आहे. पोर्टेबल किट जी आहे ही 21,235 रुपयाची येते. तर ही 5 फुटावरती 5 फुटावरती याच्यामध्ये आउटलेट कनेक्शन्स रेडीमेड आहेत. तर त्या पद्धतीने आपल्याला वापरता येईल. तर इनलाईनमध्ये जे वापरायचं आहे, तर इनलाईनमध्ये सुरुवातीला आपण सिंगल नळी आपण प्रति तास देतो. एका तासाला सिंगल नळी आणि 3 वर्षानंतर आपण एका तासाला जे आहे झाडाचे जे तास आहे त्याच्या दोघं बाजूला आपण झाडाच्या दोघं बाजूने आपण नळी देतो आणि ते झाडाला दोघं बाजूने देत असताना झाडाच्या साधारणपणे 2.5 ते 3 फुटावरती उजव्या बाजूने आणि 2.5 ते 3 फुटावरती डाव्या बाजूने असं ड्रिप लाईन जी आहे ती आपण देतो. आणि यामध्ये काय आहे, तर कंटिन्युअस वेटिंग पॅटर्न किंवा युनिफॉर्म वेटिंग स्ट्रिप तयार होते. आता इनलाईन मध्ये हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की कंटिन्युअस वेटिंग पॅटर्न मिळाल्यामुळे रूट झोन जो आहे हा असा घनदाट तयार होतो आणि कंटिन्युअस वेटिंग स्ट्रिप मिळते. तर या पद्धतीने सुरुवातीला झाडाच्या खोडापासून 2.5 ते 3 फुटावरती उजवीकडे, 2.5 ते 3 फुटावरती डावीकडे अशी डबल ड्रिप लाईनचा वापर करणं हे गरजेचं आहे. डबल ड्रिप लाईन का वापरली गेली पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट की मोअर कव्हरेज ऑफ रूट एरिया. सगळ्यात जास्त रूट एरिया कव्हर होतो. मुळांची संख्या जेवढी जास्त कव्हर होईल तेवढं एक्सेलंट इरिगेशन आणि फर्टिगेशन होईल. कॉन्सन्ट्रेटेड रूट झोन डेव्हलप होण्यामध्ये मदत मिळते. पाणी कमी खोल जाऊन पाणी आडवं पसरायला मदत मिळते. त्याच्यानंतर कमी कालावधीमध्ये प्रॉपर इरिगेशन होतं. अन्नद्रव्य व्यवस्थित देणं शक्य होतं. झाडाला चांगला आधार मिळतो दोघं बाजूने पाणी दिल्या गेल्यामुळे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड रूट झोन डेव्हलप होतो आणि बहार ट्रीटमेंट जी आहे किंवा ताण मोकळा करण्यासाठी आपल्याला फर्स्ट इरिगेशन जेव्हा देतो तेव्हा आपण सहजपणे दोघं बाजूला ड्रिप लाईन जी आहे त्याच्या पद्धतीने आपण करू शकतो. आता पाणी देत असताना पाणी किती द्यायला पाहिजे, पाण्याची गरज काय, आपल्या संत्र्याची पाण्याची गरज काय आहे, हे जर ओळखायचं असेल तर त्याचं गणित जे आहे हे बाष्पीभवनावरती अवलंबून आहे. पिकाची पाण्याची गरज ही जी आहे ही बाष्पीभवन गुणिले पीक गुणांक आहे. पिकाची पाण्याची गरज ही म्हणजे बाष्पीभवन गुणिले पीक गुणांक. मग जर बाष्पीभवन 4 मिलीमीटर असेल, पीक गुणांक जर 0.5 असेल तर मग आपल्याला पाणी देत असताना हे 8,000 लिटर प्रति दिवसाला पाणी द्यावं लागेल. कारण 4 गुणिले 0.5 म्हणजे किती झालं, 2 मिलीमीटर. 2 मिलीमीटर प्रति दिवस पाणी द्यायचं. 2 मिलीमीटर पाणी म्हणजे किती,
आता हे गणित सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. एक ऍग्रीकल्चरचे आपण कार्यकर्ते आहोत आणि ऍग्रीकल्चरच्या कार्यकर्त्यांना आपल्याला हे गणित तर 100% आलीच पाहिजे. 1 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे एकरी किती लिटर पाणी आलं एका एकरामध्ये? 2 मिलीमीटरचा पाऊस पडला म्हणजे एका एकरामध्ये किती लिटर पाणी आलं? आणि 2 मिलीमीटरचं मग बाष्पीभवन झालं. तर एका एकरातून किती लिटर पाणी उडून गेलं? याची गणितं आपल्याला जमली पाहिजे, आलीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक सिंपल लक्षात ठेवा, 1 मिलीमीटर बरोबर एकरी 4000 लिटर पाणी. 1 मिलीमीटर बरोबर एकरी 4000 लिटर पाणी. आणि जर हेक्टरी बोलायचं असेल, तर 1 मिलीमीटर बरोबर हेक्टरी 10,000 लिटर पाणी. मग ते पाऊस असो का बाष्पीभवन असो. मग या ठिकाणी आपण बाष्पीभवनाचा विचार करतो आहे, की बाबा बाष्पीभवन 4 मिलीमीटर झालं, पीक गुणांक 0.5 होता आणि त्यानुसार 2 मिलीमीटर प्रति दिवस पाण्याची गरज आहे. म्हणजे मग आपलं एकरभर क्षेत्र असेल, तर एकराच्या दृष्टीने आपल्याला गुणिले 4000 म्हणजे 8000 लिटर पाणी द्यावं लागेल. मग 8000 लिटर पाणी द्यायचं आहे. हे तर एक गोष्ट फायनल झाली. 8000 लिटर पाणी द्यायचंय. पाणी 8000 लिटर देण्यासाठी सिस्टीम किती वेळ चालवायची? तर सिस्टीम किती वेळ चालवायची यासाठी आपल्याला आपल्या सिस्टीमचा फ्लो माहिती असला पाहिजे. इरिगेशन रेट. मग तो इरिगेशन रेट काढण्यासाठी तोटीतील प्रवाह दर म्हणजे किती ड्रिपरचा डिस्चार्ज आहे, त्या 2 नळीतलं ड्रिपरचं अंतर किती आहे आणि त्या 2 ड्रिपरचं अंतर किती आहे, याच्यावरनं इरिगेशन रेट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सरस जर बोलायचं झालं, तर एका एकरामध्ये नळी किती लागली? समजा 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट. 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर. आता 5 फुटावर जर कधी आपण ड्रिप लाईन टाकत असू, तर 5 फुटावरती किती होईल? 43,560 भागिले 5 म्हणजे 8,712 फूट नळी लागली. 43,560 भागिले 8 किती येतं? 43,560 भागिले 8 सॉरी भागिले 5 तर 8,712 आहे. बरोबर आहे? हॅलो. हा. तर आता 43,001 एकरला जर 5 फुटावरती नळी टाकत असू तर नळीची संख्या किती आली? 8,712 फूट नळी लागणार. 8,712 फूट नळी आपण आणलेली आहे आणि त्या नळीवरती 1-1 फुटावरती जर ड्रिपर असेल तर टोटल ड्रिपर किती आले आपल्या नळीबरोबर? 8,712 फूट नळी आहे. एका फुटावर ड्रिपर आहे म्हणजे 8,712 ड्रिपर आले. एका फुटावर एक असल्यामुळे. आता 8,712 ड्रिपर आहे आणि 8,712 ड्रिपर या ड्रिपरचा डिस्चार्ज जर 2 लिटर असेल, तर 8,712 ड्रिपर गुणिले 2 बरोबर टोटल ड्रिपरचा डिस्चार्ज झाला. म्हणजे 17,424 लिटर प्रति तास आपली सिस्टीम पाणी टाकते आहे. बरोबर आहे. आता 8,000 लिटर पाणी द्यायचं असेल, तर किती वेळ चालवायचं? 20,000 लिटर पाणी द्यायचं असेल, तर किती वेळ चालवायचं? याचं गणित मग आपण आता सहजपणे करू शकतो. संत्र्यामध्ये काय होतं? संत्र्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण 20 फुटावरती झाडं लावतो आणि 10 फुटावरती नळी लावतो. मग याची गणितं निम्म्यावर येतील. आणि प्रत्येक जणाचे हे गणित वेगळे असणार. पाण्याची गरज भलेही सारखी असेल, बाष्पीभवनामुळे आणि लागवडीच्या कालावधीमुळे. पण प्रत्येकाचं ड्रीप सारखं नाही. एका जणाचं ड्रीप जे आहे ते 1.25 फुटावरती 4 लिटरच्या डिस्चार्जचं आहे. दुसऱ्याचं 1 फुटावरती 1 लिटरचं आहे. काही जणांचं 50 सेंटीमीटरवरती 3 लिटरचं आहे. तर आपल्याला आपली गणितं करावं लागतील मग. आपल्याला आपल्या
ड्रीप लाईनचा डिस्चार्ज कॅल्क्युलेट करून मग किती तास पाणी द्यायचं याचं गणित करून पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. असं केलं तरच आपण त्याला अचूक पाणी व्यवस्थापन असं म्हणू शकतो. आता एक तक्ता आहे, इरिगेशन शेड्यूलिंगचा तक्ता आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये ड्रीप लाईन जी वापरलेली आहे ही 16 ड्रीप लाईन आहे. 1.25 फुटावरती 2 लिटरचा डिस्चार्ज आहे. आणि दोघं बाजूने नळी असल्यामुळे या ठिकाणी या सिस्टीमचा जो फ्लो आहे हा 7.3 मीटर क्यूब प्रति तास प्रति एकर आहे. असं आपण गृहीत धरलेलं आहे. काय काय गृहीत धरलंय याच्यामध्ये की बहार ट्रीटमेंट 15 जानेवारीला आपण पाणी सोडलंय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो आहे की 1.25 फुटावरती 2 लिटरचे डबल ड्रीप लाईन आहे आणि डबल ड्रीप लाईन असल्यामुळे 1.25 फुटावरती 2 लिटरची या ड्रीप लाईनचा जो सिस्टीम फ्लो म्हणजे इरिगेशन रेट ज्याला आपण म्हणतो तो किती आहे एका एकराचा तो जो आहे हा 7.3 मीटर क्यूब 7.3 मीटर क्यूब म्हणजे 7300 लिटर प्रति तास. आता पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये फ्लावरिंगच्या दरम्यान आपल्याला पाणी किती द्यायचं आहे तर सुरुवातीला क्रॉप फॅक्टर जो आहे तो 0.40 असणार. बाष्पीभवन जे आहे हे जानेवारी महिना असल्यामुळे 4.50 मिलीमीटर प्रति दिवस असणार आहे. त्याच्यामुळे मिलीमीटर प्रति दिवस पाण्याची गरज ही 1.80 मिलीमीटर असणार आहे. 1.80 मिलीमीटर पाणी आपल्याला द्यायचं आहे तर मीटर क्यूब मध्ये आपल्याला त्याची गरज किती झाली 7.28 झाली. मीटर क्यूब 7280 लिटर पाणी द्यायचं आहे. ते देण्यासाठी आपल्याला किती तास सिस्टीम चालवावा लागेल तर 1 तास चालवावा लागेल. तसंच 7व्या आठवड्यातलं 11व्या आठवड्यातलं 20व्या आठवड्यातलं हळूहळू जसं ई पॅन वाढत जाईल. ई पॅन म्हणजे बाष्पीभवन. तर बाष्पीभवन जसं जसं वाढत जाईल तसं तसं पाण्याची गरज ही देखील वाढत जाणार आणि मग पाण्याची गरज 1 तास वरून 3 तास 3.5 तासापर्यंत देखील जाणार है ना. म्हणजे जर फ्रूट एनलार्जमेंटच्या वेळेस जर मेच्या महिन्यामधला जर विचार केला तर आपल्याला 4 तास देखील पाणी द्यावं लागेल. 1.25 फुटावरती 2 लिटर ड्रीप लाईन आहे या हिशोबाने. ही पीक वॉटर रिक्वायरमेंट या ठिकाणी येते मे महिन्यात 22व्या आठवड्यात वर्षाच्या. तर अशा पद्धतीने आपल्याला इरिगेशन मॅनेजमेंट करावं लागेल. तसंच जर पुढे मॅच्युरिटीचा जर विचार केला तर मॅच्युरिटीच्या वेळेस पिकाची पाण्याची गरज जी आहे ती गरज बाष्पीभवन याचा विचार केला तर आपल्याला पाणी जे आहे ते मॅच्युरिटीला कमी द्यावं लागतं. सुरुवातीला पाण्याची गरज कमी असणार आहे. वाढीच्या अवस्थेमध्ये फ्रूट डेव्हलपमेंटच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज हायेस्ट लेवलला असणार आहे आणि नंतर परत परिपक्वतेच्या कालावधीमध्ये पिकाची पाण्याची गरज हे कमी झालेली असणार आहे. आता काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण लूप मेथडचा देखील वापर केला. लूप मेथड म्हणजे काय की झाडाला असं एक आळं जसं करतो झाडाची मुळं गोल असतात म्हणून गोल ड्रीप लाईन टाकायची लूप बनवून टाकायची. तर या पद्धतीने देखील आपण करून पाहिलं शेतकऱ्यांकडे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की ही जी पद्धत आहे ही पद्धत काही कामाची नाही. ही पद्धत सगळ्यात अगोदर म्हणजे ती नॉन इकॉनॉमिकल आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्सला डिफिकल्ट आहे. याच्यामध्ये नळीची लांबी कमी जाते. त्याच्यामुळे शेतामध्ये सबमेन किंवा पाईप जे आहेत हे खूप जास्त लागतात, खर्चिक होऊन जाते आणि आंतरमशागत करायला देखील कठीण जातं. म्हणून ही पद्धत आपण कालबाह्य केलेली आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास जे आहे ते नेहमी करत असतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हाय डेन्सिटी प्लांटिंग 3 मीटर बाय 6 मीटर ज्याला आपण 10 बाय 20 फूट पद्धत म्हणतो. ही इस्रायलमध्ये
खूप अगोदरपासून प्रचलित आहे. भारतामध्ये सर्वसाधारणपणे 2009 साली हाय डेन्सिटीचा पहिला प्लॉट जो आहे, हा हातल्या नागपूर या ठिकाणी लावण्यात आला. या प्लॉटचा म्हणजे प्रत्यक्षी मी आहे. साधारणपणे सुरुवातीला 50 एकरचं आपण प्लांटेशन केलं होतं. डबल ड्रिप लाईन आपण त्या ठिकाणी दिली होती आणि 2 झाडातलं अंतर 10 फूट आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे, हे आपण 20 फूट आपण ठेवलं होतं. आणि या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट अतिशय अप्रतिम झाली आणि 2.5व्या वर्षी त्याला फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग आलं आणि 3.5 वर्षात पहिला बहार काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो. तर हा जो आहे हा 3.5 वर्षाचा भाग आहे. तर हाय डेन्सिटी का लावायचं हा एक टोटली वेगळा विषय आहे. हाय डेन्सिटी इस्रायली पॅटर्नने संत्रा लागवड हा अतिशय एक वेगळा विषय आहे आणि त्या संदर्भात आपण बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. हाय डेन्सिटी प्लांटिंग हा विषय घेत असताना काही महत्वाचे 1, 2, 3 पॉइंट्स आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या म्हणजे मनामध्ये अगदी कोरून ठेवले पाहिजे. ते म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये लागवड ही उत्तर दक्षिणच असली पाहिजे. उत्तर दक्षिण लागवड जर करत नसाल तर हाय डेन्सिटी लावायचं नाही. सरळ सरळ. लागवड ही उत्तर दक्षिणच असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की हाय डेन्सिटी मध्ये आपण अंतर जे आहे हे 20/10 याच पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे. यापेक्षा जास्तही घ्यायला नको, यापेक्षा कमीही घ्यायला नको, कारण हे प्रूव्हन आहे. आणि जर घ्यायचंच असेल तर या मल्टिपल मध्ये घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे घ्यायचं तर वरती घ्या, खाली नका घेऊ. म्हणजे काही लोक आता 18/9 घेत आहेत. काही लोक 16 अजून काही आहे. तर असं न करता जर घ्यायचं असेल तर 30/15 घ्या, चालेल. पण 20/10 पेक्षा खाली येणं चुकीचं असणार आहे. शिवाय हे जे समीकरण आहे, हे समीकरण देखील बदलायला नको, की आडवं जे अंतर आहे, 2 ओळीतलं अंतर जे आहे, त्याच्या निम्म्य हे 2 झाडातलं अंतर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. का बरं? तर हे हाय डेन्सिटी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. संत्र्या या पिकामध्ये आंतरपीक संत्रा आहे. संत्र्यामध्ये आंतरपीक संत्रा लावलेला आहे आणि आंतरपीक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आंतरपीकची कालावधी आंतरपीक जे आहे हे आंतरपीक फक्त आणि फक्त काही वर्षाकरता असतं. कोणतंही आंतरपीक जे आहे ते कमी कालावधीचं असतं. यामध्ये संत्र्यामध्ये संत्रा आंतरपीक आपण लावतो आहे आणि त्यालाच हाय डेन्सिटी म्हणतो आहे. प्रॅक्टिकली संत्र्याला 20/20 स्क्वेअर फूट एवढीच जागा लागते. पण 5व्या वर्षापासून तर 12व्या वर्षापर्यंत ते फुल ब्लूम मध्ये पूर्ण कॅपॅसिटीने आपल्याला उत्पादन देत नाही. पूर्ण झाडं एरिया सुद्धा कव्हर करत नाही. म्हणून मधली तरतूद म्हणून आपण हे आंतरपीक लावतो आहे किंवा हाय डेन्सिटी प्लॅन करतो आहे. एक कालावधी आल्यानंतर म्हणजेच 15 वर्षानंतर ते 18 वर्षानंतर जे जास्तीचं झाड लावलेलं आहे ते काढणं अनिवार्य आहे. आणि हे जर कोणाची काढायची तयारी नसेल तर त्यांनी हाय डेन्सिटी मध्ये जाऊ नये असा सरळ सरळ अभ्यास आहे. त्यानंतर काय होतं की मग आज लावून घेणार आणि मग नंतर मग 15 वर्षानंतर 18 वर्षानंतर जेव्हा झाडं दाटतील, सनलाईट व्यवस्थित पोहोचणार नाही, पेनिट्रेशन मिळणार नाही, लाईट इल्युमिनेशनचा प्रॉब्लेम येईल, त्यावेळेस मग झाडाला कापताना किंवा झाड कमी करताना फार मोठं अंतःकरण करावं लागतं. तर अगोदरच जर ते प्लॅन्ड असेल तर तेवढा त्रास होत नाही. म्हणून या काही गोष्टी ज्या आहेत या समजून उमजून केल्या गेल्या पाहिजे. उगाच कोणीतरी हाय डेन्सिटी लावतंय
म्हणून मी हाय डेन्सिटी लावतो, असं कृपया मेसेज कोणाही पर्यंत जायला नको आणि असं कोणीही करायला पण नको. त्याच्यानंतर ट्रायकोडर्माचा नियमित वापर शेणखतासोबत केला गेला पाहिजे. 3 ते 4 किलो ट्रायकोडर्मा आहे. नीमकेकचा वापर केला गेला पाहिजे. फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरियाचा नियमितपणे वापर केला गेला पाहिजे. एक्सेस इरिगेशन जे आहे हे अव्हॉइड केलं गेलं पाहिजे. झाडाच्या खोडाला डायरेक्ट पाणी लागायला नको, या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे. स्प्रिंकलरचा वापर संत्र्यामध्ये 0 असला पाहिजे. स्प्रिंकलर वापरलंच गेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर बोर्डो पेस्टचा वापर आपल्या शेतामध्ये केला गेला पाहिजे झाडांना. त्याच्यानंतर ग्रीन मॅरोनी क्रॉप्स जे आहेत हे वाढवली पाहिजे, म्हणजे तणकटचा त्रास होत नाही. आणि शेतामध्ये कमीत कमी तणनाशक किंवा कमीत कमी निंदनाचा वापर करून, मशागत करून 0 टिलेजचा वापर आपण करायला पाहिजे. आणि तण नियंत्रण करण्यासाठी जे आता नवीन ब्रश कटर्स जे येतात त्याचा वापर जर केला तर निश्चितपणे संत्र्यामध्ये कीड आणि रोगाचा देखील प्रॉब्लेम कमी होईल आणि संत्र्याचं उत्पादन चांगलं येईल. आता हा एक बगीचा आहे. हा बगीचा अजित जोशी यांचा आहे. तर हा जो प्लॉट आहे हा एकेकाळी फक्त आणि फक्त 15 मिनिटं इरिगेशन वरती हा प्लॉट जो आहे हा सर्व्हाइव्ह केला होता. आणि सर्व्हाइव्ह करून या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी म्हणजे 12 मेट्रिक टनाचं उत्पादन देखील घेतलेलं होतं. म्हणजे संत्र्याला 15 मिनिटाचं इरिगेशन नियमितपणे डेली बेसिस वरती देऊन सुद्धा एक्सेलंट हे करता येतं. याचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर वॉटर शूट्स जे आहेत ते वॉटर शूट्स व्यवस्थित टॅकल केले गेले पाहिजे. डेन्सिटी संत्र्यामध्ये टॉपिंग कधीही करू नये. शेंडा कधीही मारायचा नाही. नियमितपणे संत्र्या बागेची जी आहे ही छाटणी जी करणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाश जो आहे हा व्यवस्थित झाडांमध्ये पोहोचला पाहिजे या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. तर हे होतं ड्रिप इरिगेशन संदर्भात आणि इरिगेशन मॅनेजमेंट संदर्भात. यानंतर आपली सगळ्यांची इच्छा असेल तर फर्टिगेशन या विषयावरती सुद्धा आपण चर्चा करू. आपली तयारी आहे का? हो सर. नाही तयारी आहे? हो सर. ओके, मग आपण थोडा वेळ फर्टिगेशन या टेक्नॉलॉजी संदर्भात आपण त्याच्यावरती पण देऊ. बरोबर आहे. फर्टिगेशन टेक्नॉलॉजी जी आहे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट विषय आहे आणि तो आपल्या ऍग्रीकल्चरच्या प्रत्येक व्यक्तीला माहित असणं गरजेचं आहे. तर फर्टिगेशन मध्ये एक मिनिट दिसतंय का? हा, दिसतंय? हॅलो, कोणीतरी एकाने रिस्पॉन्ड करा. स्लाइड दिसते का? हो सर. हो सर, दिसतंय. ओके ओके ओके. तर बघा, फर्टिगेशन मध्ये आपण फर्टिगेशन कशाला म्हणतो की फर्टिलायझेशन म्हणजे खत देणे आणि पाणी देणे हे सोबत जर आपण करत असू तर त्याला फर्टिगेशन असं म्हणतात. तर फर्टिगेशन का करायचं? तर आपण फर्टिगेशन का करायचं तर फर्टिगेशन मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा क्रिया काय करतोय की डायरेक्ट रूट झोन जो आहे या रूट झोनला आपण ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून जसं आपण पाणी डायरेक्ट रूट झोनला देतो तसंच या रूट झोनच्या म्हणजे जे पाणी देतो त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर खताचा अंश जो आहे तो डायरेक्ट रूट झोनला गेला पाहिजे, या मागचं हे टार्गेट आहे. फर्टिगेशन का केलं गेलं पाहिजे? फर्टिगेशन करण्यामागचं सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ती म्हणजे की आपण ड्रिप इरिगेशन सारखं तंत्रज्ञान जेव्हा वापरतो तेव्हा आपण पूर्ण जमीन किंवा आपली टोटल 100% सॉइल एरिया जो आहे तो आपण कधीच ओला करत नाही.
आपण आपल्या एकूण जमिनीच्या फक्त आणि फक्त 30% क्षेत्रच ओलं करतो. जेवढा बेड बनवला असेल, जेवढा गादी बाफा असेल, तेवढंच जागा ओली करतो. आणि मग तेवढ्याच जागेमध्ये आपण जर खत दिलं तर ते बेनिफिशियल आहे. जर पूर्ण एरियामध्ये जर आपण फर्टिलायझर जर दिले, तर ते फर्टिलायझर जे आहे ते 70% असेच वाया जाणार आहेत. त्याच्यामुळे आपली खतं जी आहेत, आपली खतं जिथं आपलं ड्रीप आहे, जिथं आपला ओलावा चालला आहे, तिथंच आपलं खत गेलं पाहिजे. या दृष्टीने फर्टिगेशनचं महत्त्व जास्त होऊन जातं. दुसरी एक गोष्ट जी आहे, जी तामिळनाडू ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने अभ्यासली होती, की तामिळनाडू ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने ह्या 3 ट्रीटमेंटचा अभ्यास केला. त्यांनी 3 गोष्टीचा अभ्यास केला. त्यामध्ये सॉइल ॲप्लिकेशन ऑफ NPK, त्याच्यानंतर ड्रिपमधून पाणी आणि ड्रिपमधून पाणी देत असताना वरतून सॉइल ॲप्लिकेशन ऑफ NPK. आणि तिसऱ्या केसमध्ये ड्रिपमधूनच पाणी आणि ड्रिपमधूनच खत. याचा अभ्यास केल्यानंतर त्यांचे जे निकष आले ते असे आले, की नत्रयुक्त खतं जे आहेत, हे जर आपण वरतून टाकले आणि वरतून पाणी दिलं, तर 30 ते 50% उचलले जातात. तेच जर ड्रिपमधून पाणी दिलं आणि वरतून खतं जर दिले नत्रयुक्त, तर 65% नत्र उचलला जातो त्याच्यातला. आणि ड्रिपमधून फर्टिगेशन जर केले, तर 95% नायट्रोजन हा उचलला जातो. म्हणजे फर्टिलायझर यूज इफिशियन्सी, नत्रयुक्त खताची जी उपभोक्ता आहे, ही 95% पर्यंत चालली जाते. स्फुरदाच्या बाबतीमध्ये 20, 30 आणि 45. म्हणजे जिथं 20% स्फुरद उपलब्ध होत होता, तो 45% पर्यंत उपलब्ध व्हायला लागतो. जर आपण ड्रिप मधून देत असू तर. आणि तोच जर पोटॅशच्या बाबतीत विचार केला, तर जो पोटॅश 50% उपलब्ध होत होता, तो 80% उचलला. आता स्वाभाविकपणे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल, की नत्र 95% उचलला जातो, स्फुरद आणि पालाश का बरं 95 किंवा त्याच्या दरम्यान उचलला जात नाही? तर एक महत्वाची गोष्ट, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे अन्नद्रव्य आहेत, हे जमिनीमध्ये फिक्स होतात. म्हणून ते पूर्णपणे कधीही अवेलेबल होत नाही. ते कालांतराने अवेलेबल होतात. त्याच्यामुळे ते आपण या ठिकाणी गृहीत धरू शकत नाही. आता ही जी गणितं आहेत, या गणितामध्ये एक गोष्ट तर लक्षात आली, की 95% जे खत आपण देतो आहे, ते उचललं जात आहे, अगोदरपेक्षा जास्त उचललं जातं. तर असं का झालं? तर त्याचाही तामिळनाडू ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, की सुरुवातीला पहिल्या केसमध्ये जिथं आपण वरतून पाणी देतो आहे, फ्लडिंग करतो आहे आणि वरतून सॉइल ॲप्लिकेशन मधून खतं देतो आहे, त्याच्यामध्ये लीचिंग लॉसेस खूप जास्त होतात. सेकंड केसमध्ये आपण ड्रिप टाकलेलं आहे. ड्रिप लाईन मधून पाणी देतो आहे. पण खतं जर वरतून देत असू. हॅलो? आवाज येतोय? हो येतोय. हां, हो येतो सर. हां. सेकंड केसमध्ये काय झालं, की सेकंड केसमध्ये आपण ड्रिप मधून तर पाणी देतोय. पण खत मात्र मुठीने वरतून दिलं. आणि ते मुठीने वरतून दिल्यामुळे ते एकाच ठिकाणी राहिलं आणि ते लोकलाइज झालं. आणि लोकलाइज झाल्यामुळे ते व्यवस्थित वाटलं गेलं नाही. त्याच्यामुळे त्याची उचल जी आहे, ही कुठेतरी 60-65% झाली. पण ड्रिपमधून पाण्यामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये खताचा अंश असल्यामुळे ते युनिफॉर्मली डिस्ट्रिब्यूट होतं आणि जिथं-जिथं पाणी जातं, तिथं-तिथं रूट झोन डेव्हलप झालेला आहे आणि प्रत्येक रूट झोन जवळ आपला पाण्याबरोबर खतं चाललं. त्याच्यामुळे पाण्याची उपलब्धता, खताची उपलब्धता योग्य प्रमाणात झाल्यामुळे 95% पर्यंत फर्टिलायझर यूज इफिशियन्सी वाढते आणि म्हणून आपण फर्टिगेशन करायला पाहिजे. म्हणजे दिलेलं खत जास्त प्रमाणात लागू होतं. पहिली गोष्ट. दुसरं, आपण खतं देत असताना खतं कमी पण करता येतात. खताची मात्रा म्हणजे कमी खतामध्ये जास्त इफेक्ट आपल्याला मिळू शकतो. काय फॅक्टर्स जे आहेत, काय फॅक्टर्स आपण हे केले गेले पाहिजे?
विचारात धरले पाहिजे. कोणत्या गोष्टी विचारात धरल्या पाहिजे खतं देत असताना, फर्टिगेशन करत असताना? तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे न्यूट्रिएंट अपटेक. न्यूट्रिएंट अपटेक म्हणजे काय? की बाबा 1 टन संत्रा उत्पादन काढण्यासाठी किती अन्नद्रव्य ते झाड उचलते जमिनीतून. त्याचा विचार आपण केला गेला पाहिजे फर्टिगेशन तयार करत असताना किंवा फर्टिलायझर देत असताना. दुसरी गोष्ट म्हणजे झाडाची गरज किती आहे उत्पादन घेण्यासाठी. दुसरी गोष्ट सॉइल एनालिसिस काय म्हणतं, जमिनीत काय अन्नद्रव्य आहे. त्याच्यानंतर जमिनीत अन्नद्रव्य आहेत पण त्याची अवेलेबिलिटी कशी आहे, अवेलेबल न्यूट्रिएंट कसे आहेत. त्याच्यानंतर प्लांट डेन्सिटी, क्रॉप ग्रोथ फेज, टार्गेटेड यील्ड अप्रोच या गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे आपण कोणतं मीडियम वापरणार आहे खत, कोणतं फर्टिलायझर वापरणार आहे ते न्यूट्रिएंट सप्लाय करण्याकरता. समजा जर युरिया वापरत असू तर युरियामध्ये नायट्रोजन कंटेंट किती आहे आणि मग ते किती वापरावं लागेल. या दृष्टीने म्हणजे फर्टिगेशन शेड्यूल आपण तयार करतो. अजून एक महत्वाची गोष्ट फर्टिगेशनच्या दृष्टिकोनातून की फर्टिगेशन करत असताना फर्टिलायझर टँकचा कोणीही वापर करू नये. फर्टिलायझर टँक ही कालबाह्य टेक्नॉलॉजी आहे आता. का बरं? कारण फर्टिलायझर टँक मध्ये काय होतं की आपण काय करायचं फर्टिलायझर टँक मध्ये की त्याचं या टँकचं झाकण उघडायचो, त्याच्यामध्ये खतं टाकून द्यायचो. खतं टाकल्यानंतर झाकण बंद करायचो. एका बाजूने जे आहे एका बाजूने पाणी आपण त्या टँक मध्ये पास करायचो आणि दुसऱ्या बाजूने खताचं पाणी जे आहे ते सिस्टीम मध्ये इंजेक्ट करायचो. आता या केसमध्ये काय होतं की पहिल्या 5 ते 10 मिनिटात यामध्ये खताचं जे पाणी आहे ते निघून जातं आणि नंतर नुसतं पाणी चालतं. म्हणजे सुरुवातीला हाय कॉन्सन्ट्रेशनचं फर्टिलायझर सोल्युशन जातं आणि नंतर लो कॉन्सन्ट्रेशनचं फर्टिलायझर सोल्युशन जायला सुरुवात होते आणि नंतर अजून हळूहळू कमी होतं. प्रॅक्टिकली खत तेवढीच जाणार. 5 किलो खत टाकलं 5 किलो खत सिस्टीम मधून आपल्या झाडांना तर मिळून जाईल. पण हे खत सारखं वाटलं गेलं का? प्रपोर्शनेटली गेलं का? तर नाही. कारण सुरुवातीला हाय कॉन्सन्ट्रेशन नंतर लो कॉन्सन्ट्रेशन. आता सुरुवातीला हाय कॉन्सन्ट्रेशनचं खत चाललंय. आता थोडा एक 4 स्लाइड अगोदर आपण रूट झोन पाहिला होता झाडाचा. सुरुवातीला पहिल्या 10 सेंटीमीटर मध्ये 62% रूट झोन. त्यांच्यानंतर पुढच्या 15 सेंटीमीटर मध्ये 34% रूट झोन. म्हणजे सुरुवातीला जे खताचं पाणी येईल ते वरती थांबेल का खाली जाईल? सुरुवातीला आलेलं पाणी खाली जाणार. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनचं फर्टिलायझर सोल्युशन जे आहे हे खाली चाललं जाईल जिथं 34% पेक्षा कमी मुळं आहेत आणि नंतर आलेलं नुसतं पाणी जे आहे ते वरच्या थरात राहील जिथं कमी तीव्रता आहे खताची. म्हणजे जिथं जास्त मुळं आहेत तिथं लो कॉन्सन्ट्रेशनचं फर्टिलायझर चाललं आणि जिथं कमी मुळं आहेत तिथं जास्त कॉन्सन्ट्रेशनचं फर्टिलायझर चाललंय. कुठेतरी ते इम्बॅलन्स होत आहे आणि म्हणून खताची टाकी वापरणं हे संयुक्तिक नाही, योग्य नाही. शिवाय या टाकीच्या माध्यमातून आपल्याला ऍसिड ट्रीटमेंट किंवा ऍसिडिक खतं जे आहेत ते सुद्धा देणं अवघड होऊन जातं. याऐवजी जर व्हेंचुरीचा वापर केला, याला व्हेंचुरीला आपण फर्टिलायझर इंजेक्टर असं पण म्हणतो. तर ह्या व्हेंचुरीमुळे काय होतं की व्हेंचुरीमध्ये काय आहे, व्हेंचुरीमध्ये ही इंजिनिअरिंग प्लास्टिकने बनलेली आहे सगळ्यात अगोदर मेन. याच्यामध्ये आपण काय करतो, एक खताचं द्रावणाचा एक टाकी जी आहे प्लास्टिकच्या टाकीमध्ये फर्टिलायझर सोल्युशन तयार करून घेतो. व्हेंचुरीचा फुटबॉल या टाकीमध्ये टाकतो आणि थ्रॉटल वॉलच्या साह्याने आपण एका स्पेसिफिक रेटने हे फर्टिलायझर सोल्युशन कॉन्स्टंटली आपल्या सिस्टीम मध्ये पुश करतो. याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे आपलं खत जे आहे हे प्रपोर्शनेटली जायला लागलं. पीपीएम मध्ये खत देतो आपण आणि सारख्या प्रमाणात फर्टिलायझर सक होत आहे, आपल्या सिस्टीम मध्ये जात आहे, आपल्या झाडाला मिळत आहे. परिणामी हे जे फर्टिगेशन आहे हे फर्टिगेशन सगळ्यात योग्य फर्टिगेशन होतं. शिवाय ऍसिडिक फर्टिलायझर सुद्धा या व्हेंचुरीतून वापरता येतात. सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट, व्हेंचुरी ही फर्टिलायझर टँक पेक्षा स्वस्त असते. या सगळ्या
बाबतीत जर विचार केला तर व्हेंचुरी ही विन विन सिच्युएशन आहे, म्हणून व्हेंचुरीचाच वापर करायला पाहिजे. कोणती खतं वापरली गेली पाहिजे, हा एक महत्वाचा विषय आहे. फर्टिगेशनसाठी कोणती खतं वापरली गेली पाहिजे. या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे, जी खतं पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात ती ठिबकमधून चालतात. जी पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही ती ठिबकमधून देऊ नये. मग खतांचा विचार करत असताना बेसिकली आपण अन्नद्रव्यांचा विचार करायला पाहिजे, कारण खतापेक्षा महत्वाचे अन्नद्रव्य आहेत. बेसिक अन्नद्रव्य कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्याच्यानंतर सेकंडरी मॅक्रो न्यूट्रिएंट जे आहेत, प्रायमरी न्यूट्रिएंट ज्याला आपण म्हणतो, ते आहे नत्र, स्फुरद आणि पालाश. यांना आम्ही किलो आणि क्विंटल मध्ये लागणारे अन्नद्रव्य म्हणतो. त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे ग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये लागणारे अन्नद्रव्य. आणि त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट आहेत, ते मिलीग्रॅम आणि ग्रॅम मध्ये लागणारे अन्नद्रव्य. त्याच्यामध्ये फेरस आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डॅनम आहे, मॅंगनीज आहे, क्लोरीन आहे. तर ही सगळी अन्नद्रव्ये आपल्याला ठिबकमधून देता येतात. त्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे, की जे अन्नद्रव्ये आपण देणार आहे ती अन्नद्रव्ये देत असताना जी पाण्यात पूर्णपणे विरघळतात ती आपण ठिबकमधून द्यायला पाहिजे. आता नत्रासाठी जर विचार केला तर नत्रासाठी युरिया, अमोनियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट ही खतं आहेत. फॉस्फरस साठी जर विचार केला तर 1261, 052, 34 आणि फॉस्फरिक ऍसिड आहे. आणि पोटॅश साठी जर विचार केला तर एमओपी ज्याला आपण केसीएल म्हणतो, त्याच्यानंतर पोटॅशियम नायट्रेट 13045 किंवा 46 ज्याला आपण म्हणतो ते आहे, किंवा K2SO4 पोटॅशियम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश 0050 म्हणतो ते आहे. त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट आपण ठिबक मधून देऊ शकतो, 19 देऊ शकतो, 20 0 देऊ शकतो. जे पाण्यात पूर्णपणे विरघळतात ती सगळी खतं आपण ठिबक मधून देऊ शकतो. कॅल्शियम साठी कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम साठी मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर साठी मात्र सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, सल्फर हा एकमेव अन्नद्रव्य असा आहे किंवा खत असं आहे की ते आपल्या बाजारामध्ये वेटेबल पावडर म्हणून मिळतं. आणि ते वेटेबल पावडर सल्फर जो आहे हा ठिबक मधून सेपरेट कधी देऊ नये. सल्फर द्यायचा असेल तर तो सुटा सल्फर कधी देऊ नये. सल्फर द्यायचा असेल तर तो संयुक्तिक स्वरूपात दिला गेला पाहिजे. म्हणजे काय, की सल्फर द्यायचा असेल तर अमोनियम सल्फेट मधून द्या, झिंक सल्फेट मधून द्या, मॅग्नेशियम सल्फेट मधून द्या, सल्फेट ऑफ पोटॅश म्हणून द्या. कारण हा जो सल्फर आहे हा पाण्यातल्या कॅल्शियम सोबत रिॲक्ट करतो आणि कॅल्शियम सल्फेट तयार होतो आणि तो ड्रिपला चोक करू शकतो. म्हणून सुटा सल्फर ठिबक मधून कधीही देऊ नये, ही एक आग्रहाची विनंती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर ड्रिपच्या पाण्याचा पीएच जर 5 ते 7.5 च्या दरम्यान असेल तर आपल्या सगळे जे खतं आहे त्याची अवेलेबिलिटी ही चांगली राहते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो न्यूट्रिएंट्सच्या बाबतीमध्ये, की मोबाईल एलिमेंट्स आणि इमोबाईल एलिमेंट्स. मोबाईल एलिमेंट्स काय आहेत, तर मोबाईल एलिमेंट्स म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डॅनम ही मोबाईल एलिमेंट्स आहेत. मोबाईल म्हणजे काय, आपला मोबाईल सारखं. ही झाडामध्ये ही फिरू शकतात, मोबिलिटी आहे त्यांना. खालच्या पानांपासून वरच्या पानांपर्यंत जाणार, वरच्या पानांपासून खालच्या पानांपर्यंत जाणार, अशी त्या न्यूट्रिएंटला मोबिलिटी आहे, म्हणून ते मोबाईल म्हटले जातात. आणि मोबिलिटी असल्यामुळे काय होतं, जेव्हा डिफिशियन्सीला सुरुवात होते सॉइल मध्ये एखादा अन्नद्रव्य कमी व्हायला लागतं, तेव्हा या डिफिशियन्सीचे सिम्पटम हे नेहमी खालच्या पानांवरती यायला सुरुवात होते. डिफिशियन्सीचे सिम्पटम नेहमी खालच्या पानांवर येईल. कारण काय, डिफिशियन्सी यायला लागली की खालची पानं काय आहेत, की बाबा मेरा तो अभी हो गया, मैंने तो बहुत जी लिया, माझं वय झालं,
खूप दिवस झाले, म्हणून ते काय करतं, खालची पानं हे नवीन आलेल्या पानांना देऊन टाकते ते अन्नद्रव्य. त्यांना काळजी असते नवीन नवीन येणाऱ्या पानांची, आणि म्हणून अन्नद्रव्याचा त्याग करून नव्या पानांना हे अन्नद्रव्य देऊन टाकतात आणि स्वतः कमतरता स्वीकारतात. म्हणून नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डॅनम या अन्नद्रव्याची कमतरता जर आली, डिफिशियन्सी सिम्पटम नेहमी खालच्या पानांवर दिसतात. म्हणजे शेंडा पिवळा झाला की नत्राची कमतरता आहे असं कोणीही चुकून समजू नये. नत्राची कमतरता असेल तर खालच्या पानांपासून सुरुवात होते. स्फुरदाची कमतरता असेल तर खालच्या पानांपासून डिफिशियन्सीचे सिम्पटम दिसणार. मॅग्नेशियमचं पण तसंच आहे आणि मॉलिब्डॅनमचं पण तसंच आहे. आता मात्र इमोबाईल एलिमेंट्सचा विचार करू. इमोबाईल मध्ये काय आहे की हे खालच्या पानांना हे अन्नद्रव्य जर कमी पडले तर वरच्या पानांना, कवळ्या पानांना, नवीन पानांना हे देता येत नाही, शेअर करता येत नाही, कारण त्याच्यामध्ये इमोबिलिटी आहे. हे आहेत सल्फर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नीज, बोरॉन, कॉपर, झिंक. या अन्नद्रव्याची कमतरता नेहमी शेंड्यावरच्या किंवा नवीन आलेल्या पानांवरच दिसते. नवीन पानांवर, ज्युव्हेनाइन ग्रोथ वरती दिसते. आणि मग जर अशा अन्नद्रव्यांची कमतरता घालवण्याच्या दृष्टीने जर आपण स्प्रे वापरत असू, फवारणी करत असू, तर ती फवारणी करणं हे काही अंशी चुकीचं ठरेल. का चुकीचं ठरेल? कारण ही इमोबाईल अन्नद्रव्य आहेत. त्या स्प्रेच्या वेळेस त्या झाडांवरती जी पालवी होती, जी पानं होती, त्याच पानांची अन्नद्रव्याची कमतरता दूर होईल. परत आठवड्याभरानंतर जर नवीन पानं आले तर त्या पानांना अन्नद्रव्याची कमतरता परत दिसणारच आहे. म्हणून सल्फर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नीज, बोरॉन, कॉपर, झिंक यांची जर अन्नद्रव्याची जर कमतरता आपल्याला दिसत असेल तर ती घालवण्याच्या दृष्टीने जमिनीतून सॉइल ऍप्लिकेशन मधूनच ती डिफिशियन्सी आपण घालवली पाहिजे. या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे. या ठिकाणी मी थांबतो. तुमच्या मनात काही प्रश्न असले तर निश्चितपणे विचारावेत. धन्यवाद. ऍक्च्युअल गेल्यावर ज्या शंका निर्माण होत असतील त्या सुद्धा ते आमच्या जे व्हॉट्सअप ग्रुप तयार असतात किंवा व्हॉट्सअप ग्रुप सुरू असतात त्यावर ते टाकू शकता. आपण गिरासे सरांकडून त्या तुमच्या शंका अडचणींचं समर्पक मी उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर मी आता असं समजते की कुणाला सध्या काही प्रश्न नाही, तर मी गिरासे सरांचे खूप खूप स्वागत, म्हणजे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आमच्याशी येऊन आमच्या पार्टिसिपंटला अतिशय तंत्रशुद्ध आणि अतिशय सुंदर पीपीटी सह सगळं मार्गदर्शन केलं. आणि पार्टिसिपंटचे सुद्धा मी रामेतीतर्फे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी काही चांगले उत्तम प्रश्न विचारले आणि काही उत्तम पूर्ण वेळ रिस्पॉन्ड दिला. तर मी गिराशे सरांचा नंबर गिराशे सरांनी आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. तर पार्टिसिपंट्सना विनंती की ज्यांना वाटत असेल की गिराशे सरांशी बोलावं त्यांनी तो नंबर नोट डाऊन करावा. आणि मी पार्टिसिपंट्सना एक विनंती पुन्हा करते की आपण 3 वाजता परत व्हॅल्यू एडिशन मूल्यवर्धनवर बोलणार आहोत. तर तूर्त मी आपल्या लिंबूवर्गीय फळपीक व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचं समारोप करते आणि आपण तिसऱ्या शेवटच्या सत्रासाठी म्हणजे चौथ्या सत्रासाठी पुन्हा 3 वाजता भेटू. तर गिराशे सर तुमचे पुनश्च एकदा खूप खूप आभार आणि पार्टिसिपंटचे रिस्पॉन्ड दिल्याबद्दल आणि उपस्थित राहिल्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू सर.